ओम नमः शिवाय. तुम्ही म्हणाल ट्रॅव्हल शोमध्ये हे काय नवीन आलं. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय एक अशाच यात्रेबद्दल आहे, जी यात्रा एक छान टूर पण आहे, धार्मिक यात्रा पण आहे आणि त्याच वेळेला अतिशय ॲडव्हेंचरस आणि थ्रिलिंग अशी यात्रा पण आहे. ही यात्रा म्हणजे आदि कैलास आणि ओम पर्वत टूर. खूप वेगळी टूर आहे. काही स्पेसिफिक महिन्यात आपण इथे जाऊ शकतो आणि या आगळ्या वेगळ्या टूरबद्दल बोलायला आपले आजचे गेस्ट आहेत श्री विजय मंडलिक. विजयजी थँक्यू. नमस्कार. विजयजी आलेत स्वदेश टूर्स या ट्रॅव्हल कंपनी मार्फत. ही ट्रॅव्हल कंपनी गेले 3-4 वर्ष सतत या यात्रा करत आहे आणि ते स्वतः 2दा जाऊन आलेत. तर ते या यात्रेबद्दल आणि हा जो थ्रिलिंग एक वेगळा अनुभव आहे या यात्रे आणि टूरबद्दल ते आपल्याला जास्त चांगली माहिती देणार आहेत. विजयजी, आपण इथून सुरू करू की आदि कैलास म्हणजे काय. म्हणजे कारण आपण कैलास मानसरोवर ऑलरेडी ऐकलेलं आहे, तर हे काही वेगळं आहे का त्याच्यासारखंच काही आहे का, काय आहे. तुम्ही इथून सुरू करू आपण. आदि कैलास हे ठिकाण तसं पाहिलं तर पंचकैलासपैकी हे दुसरं ठिकाण. बर. पंचकैलास म्हणजे शंकराची 5 निवासस्थानं आहेत. अच्छा. तर सगळ्यात पहिलं जे आहे सगळ्यांनाच माहिती आहे कैलास मानसरोवर. बरोबर. जे चीनच्या हद्दीमध्ये येतं, तिबेटमध्ये येतं. राईट. दुसरं कैलास जे आहे ते आदि कैलास. अच्छा. कैलासच्या मुख्य रूटवरतीच हे दुसरा आदि कैलास आहे. बर. 3 कैलास आपले हिमाचल प्रदेशामध्ये येतात. बर. एक कैलास उत्तराखंडमध्ये येतं आणि एक चीनमध्ये येतं. अच्छा. 3 हिमाचलमधले कैलास जे आहेत ते मणिमहेश, श्रीखंड महादेव आणि किन्नौर कैलास अशी शंकराची 5 निवासस्थानं आहेत. त्याला पंचकैलास सुद्धा आपण म्हणतो. त्यातलं हे आदि कैलास उत्तराखंडमध्ये आहे, पिथोरागड जिल्ह्यामध्ये येतं हे. बर. आणि आपल्याला 8 दिवसामध्ये ही आदि कैलासची यात्रा अतिशय छान करता येते. बर. पुण्यातनं किंवा मुंबईतनं महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर पुणे किंवा मुंबई किंवा इतर ठिकाणं नाशिक असतील, औरंगाबाद असेल, वॉट एव्हर, तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचावं लागतं. बरोबर. दिल्लीपर्यंत तुम्ही विमानाने येऊ शकता, रेल्वेने येऊ शकता. बरोबर. दिल्लीपासून आपला पुढचा प्रवास जो आहे तो बाय रोड प्रवास सुरू होतो. ओके. पण आदि कैलास म्हणजे हे या शिखराचं नाव आहे. येस, हे शिखर जे आहे आदि कैलास, शंकराची जेवढी निवासस्थानं आहेत त्याला आपण कैलास म्हणतो. बरोबर. त्यामुळे ही पंचकैलास झाली. ओके. तर हे बाकीचे आदि कैलास. हे दुसरं झालं. पहिलं ते कैलास पर्वत जो चीनमध्ये आहे तो, हे दुसरं. आणि बाकी 3 तुम्ही जे म्हणलं हिमाचलमध्ये आहे, तिथे यात्रा जात नाही. तिथे यात्रा होतात. बर. परंतु या तिन्ही ठिकाणची यात्रा तसे बघितलं तर ट्रेक बऱ्यापैकी ट्रेक आहे आणि खडतर प्रवास आहे. श्रीखंड महादेवला साधारण 35 किलोमीटरचा वन वे एका साईडचा ट्रेक आहे. मणिमहेशला साधारण 18 ते 20 किलोमीटरचा आहे. किन्नौर कैलासचा जो ट्रेक आहे तो अगदी सरळ असा चढण आहे त्याला आणि खूप अवघड आहे ते सुद्धा. त्यातल्या त्यात आदि कैलासचा ट्रेक म्हणा, ट्रेक ॲज सच नाहीये, तुम्हाला अगदी पायथ्यापर्यंत गाडी जाते. आणि गाडीतनं उतरल्यानंतर थोडीशी काही पावलं चालले की तुम्हाला संपूर्ण आदि कैलासचं दर्शन होतं. आणि पार्वती कुंड एक आहे, त्याला 2 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. अगदी चढण वगैरे खूप असं नाहीये, सहज जाऊ शकतो कोणीही पार्वती कुंड. आणि पार्वती कुंडला मग ते आदि कैलास नावाचं एक मंदिर बनवलेलं आहे. आणि पार्वती कुंड पासून गौरी कुंड म्हणजे आदि कैलासच्या अगदी पायथ्याला हे गौरी कुंड आहे. जसं मुख्य कैलासला गौरी कुंड आणि पार्वती कुंड आहे, अगदी तसंच इथे सुद्धा आदि कैलासला गौरी कुंड आणि पार्वती कुंड आहे. तर पार्वती कुंड पासून गौरी कुंडला 3 किलोमीटरचा फक्त ट्रेक आहे. खूप अवघड वगैरे असा नाहीये, परंतु अल्टिट्यूड जास्त असल्यामुळे तिथे धाप लागणं वगैरे थोडंफार असं होऊ शकतं. परंतु सहज कोणीही करू शकतं, ज्याला थोडंफार चालायची रोज सवय आहे आणि ज्याला कुठलेही हृदयाशी संदर्भात कुठले आजार नाहीयेत, म्हणजे अस्थमा किंवा ब्लॉकेजेस वगैरे नाहीयेत, ते सहज कोणीही करू शकतं. त्याला वयाची काही अट नाही अशी. म्हणजे तुम्ही अगदी 75-80 वर्षाचा फिट माणूस असेल तो सुद्धा एकदम इझिली करू शकतो ही यात्रा. आणि पूर्वी रस्ते नव्हते इथपर्यंत जायला आदि कैलासपर्यंत. आता रस्ते सगळे व्यवस्थित झालेले आहेत, त्यामुळं गाडी तुमची पार पायथ्याला जाते, तिथून उतरून संपूर्ण आदि कैलासचं भव्य आदि कैलासचं दर्शन होतं तुम्हाला. त्यामुळं चायनामधलं जे कैलास आहे त्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व आदि कैलासला सुद्धा आहे. तुम्ही धार्मिक दृष्ट्या बघा किंवा त्याचं पावित्र्य म्हणा, तर तेवढंच शंकराचं जे कैलास पर्वताचं जे स्थानाला जे महत्व आहे ते आदि कैलासला सुद्धा तेवढंच महत्व आहे. मग चायनामध्ये जाऊन लोक 3 लाख रुपये खर्च करतात. कैलास मानसरोवर यात्रेला 3 लाख रुपये खर्च, साधारण 3 लाख रुपये खर्च येतो तुमचा इथून काठमांडू पर्यंतचा विमान प्रवास.
तुमचा इन्शुरन्स, तिथले चायनाचे विजा चार्जेस, काठमांडूमधले राहायचे चार्जेस, हे सगळं जर तुम्ही तिथला गोड्याचेच 33,000 रुपये तिथे घेतात साधारण कैलास मानसरोवरला, आणि पोर्टरचे साधारण तुम्हाला तिथे 13,000 ते 14,000 रुपये भरावं लागतात. हे सगळं खर्च जर विचार केला तर 3 लाख रुपये खर्च येतो तुम्हाला कैलास मानसरोवर यात्रेसाठी. तेवढेच पावित्र्य असलेली आपल्याकडे आदि कैलास आपल्या संपूर्ण भारताच्या हद्दीमध्ये आहे. तुम्हाला कुठेही विजाचा तिथे प्रश्न नाहीये, कुठल्याही देशावरती तुम्हाला अवलंबून राहायची गरज नाहीये तुम्हाला. परंतु वेदर जे आहे फेवरेबल वेदर पाहिजे. ते वर्षातनं काही महिने फक्त ते फेवरेबल वेदर असतं. साधारण मे पासून वेदर तिथे फेवरेबल असतं, बर्फ बऱ्यापैकी वितळलेला असतो. त्यामुळे जून एंड पर्यंत पाऊस नसेपर्यंत तुम्ही अगदी छान ही यात्रा करू शकता. जुलै ऑगस्टला थोडासा पावसामध्ये लँडस्लाइड वगैरे संपूर्ण उत्तराखंडमध्ये असतो, आणि तो हिमाचल प्रदेश किंवा हिमालयन सेक्टर जिथे जिथे आहे तिथे लँडस्लाइडचे हे इश्यू असतात. त्यामुळं मध्ये जुलै ऑगस्ट आपण ही यात्रा करत नाही. परत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा आपण परत करू शकतो. आणि मग नोव्हेंबर पासून पुन्हा स्नोफॉल सुरू झाला की मग वरती परमिट द्यायची बंद करतात. याला परमिट घ्यावं लागतं आपल्याला. शासनाचं परमिट घ्यावं लागतं. आपण नेपाळ आणि चीन बॉर्डरवरती जातो, मग त्या परमिटसाठी काही प्रोसेसेस आहेत, काही डॉक्युमेंट्स लागतात. तर ते सुद्धा मी तुम्हाला या विषयावरती बऱ्यापैकी डिटेल मी तुम्हाला ही माहिती देऊ शकतो. बरोबर. तर ही 2 नावे आहेत. एक आदि कैलास तुम्ही सांगितलं ते शिखर आहे, आणि ओम पर्वत. ह्याचं नाव ओम पर्वत असं का आहे? म्हणजे तिथे ओम दिसतो का, असं काही आहे का काय? ऍक्च्युली नाभी हे मध्य ठिकाण आहे, आणि नाभीपासून एका बाजूला आदि कैलास आणि दुसऱ्या बाजूला ओम पर्वत. नाभी हे गाव आहे बदले? नाभी गाव आहे. अच्छा. आणि गुंजी किंवा नाभी असं म्हणतात. तर ओम पर्वत हे जे आहे नॅचरली त्याच्यामध्ये बर्फाचा ओम तयार होतो. खूप मोठा असा तो ओम तयार होतो. आणि एक शंकराची किमयाच म्हणा, भगवान शंकराची किमया म्हणा, की हा आदि कैलासच्या रूट वरतीच का आहे. बरोबर. तर एवढा भव्य असा तो ओम तयार होतो, आणि लोकांना ते दर्शन घेतल्यानंतर अगदी भरून पावल्यासारखं वाटतं. कित्येक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ही सगळी देवाचीच किमया आहे. नक्कीच. आणि तो ओम जर तुम्हाला छानपैकी जर बघायचा असेल तर तुम्हाला मे महिना आणि जून महिना हा अतिशय उत्तम महिना, कारण बर्फाचा तयार होतो तो, आणि बर्फ एकदा वितळला की मग त्याचं स्वरूप तेवढं क्लिअर दिसत नाही तुम्हाला. त्यामुळं मे आणि जून मध्ये जर गेला तर तुम्हाला छान असा तो ओम बघायला मिळतो तिथे. त्यातनं नाव ओम पर्वत त्याला पडलं, त्यामुळे त्याला त्या ओम पर्वत असं नाव मिळालं. अद्भुत आहे. पण अगदी अद्भुत आहे. आपल्याला प्रवासाचं मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की आपण दिल्लीपासून सुरुवात करतो, आणि पहिला मुक्काम जो आहे आपला तो भीमतालला होतो. तसं हल्द्वानी मार्गे सुद्धा आपल्याला सरळ जाता येतं, परंतु काही ठिकाणं अशी छान ठिकाणं आहेत या रूटवरती की जे आपल्याला केलेलं तर आपल्याला आणखीन पुण्य म्हणा किंवा आणखीन एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं. भीमतालला मुक्काम घेऊन आपण पुढे बाबा नीम कॉलनीचा आश्रम आहे, सध्या खूप फेमस चाललेला आहे. सध्या खूप फेमस, सगळेजण बाबा नीम कॉलनी आश्रमाला जातात, जिथे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना तिथे एक आत्मिक समाधान म्हणा किंवा त्यांना पुढचा मार्ग मिळाला तिथे. आणि ते भीमतालला आहे ते भीमतालच्या जवळ आहे. अच्छा. मग आपण ते नीमकोरली बाबांचा आश्रम करून पुढे आपण जागेश्वर धाम करतो. ते सुद्धा 12व्या शतकात शंकराची सगळी मंदिरं आहेत तिथे. ती 12व्या शतकात छोट्या छोट्या मंदिरांचे असे समूह तिथे तयार केलेला आहे. तर हा जागेश्वर धाम करतो आपण. मग पुढे आपण पिथोरागडला मुक्कामी जातो. पिथोरागडवरून आपण धारचुलाला जातो. धारचुला हे ठिकाण नेपाळ आणि भारताच्या सीमेवरती वसलेलं गाव आहे. ही सगळी गाव उत्तराखंडमध्ये पडतात. ही सगळी गावं उत्तराखंडमध्ये आहेत. तिथे आपली धारचुलाला सगळी आपली ही प्रोसेस होती परमिटची. त्या परमिटच्या प्रोसेसला आपल्याला इथून मेडिकल सर्टिफिकेट घ्यावं लागतं. पूर्वी फक्त गव्हर्नमेंटचंच मेडिकल सर्टिफिकेट चालायचं. इथले गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधनं मेडिकल सर्टिफिकेट घ्यावं लागायचं. आता या वर्षीपासून त्यांनी प्रायव्हेट MBBS किंवा MD डॉक्टरचं सुद्धा सर्टिफिकेट चालेल असं सांगितलेलं आहे. फिटनेस सर्टिफिकेट आहे ते, की तुम्ही या हाय अल्टिट्यूड एरियाला प्रवास करण्यासाठी तुम्ही फिट आहे. तुम्हाला कुठल्याही हृदयाशी संदर्भात कुठले आजार वगैरे नाही असं ते थोडेसे छोटे छोटे क्लॉजेस असतात, ते तुम्हाला भरून आणायचे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला पासपोर्ट लागतो. पासपोर्ट याच्यासाठी की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन इझिली होण्यासाठी. जर पासपोर्ट नसेल तर मग तुम्हाला पोलीस चौकीमध्ये, नियरेस्ट पोलीस चौकीमध्ये जाऊन तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. जर पासपोर्ट असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन लागत नाही तुम्हाला. किती सोपं किंवा अवघड आहे? अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये. तुम्हाला ही डॉक्युमेंट दिलं तर तुम्हाला अगदी तिथे गेल्यानंतर तुमचं परमिट आम्ही तयार करून ठेवतो तुम्हाला तिथे सगळ्या. त्याच्यानंतर पोलीस लोक घाबरतात. नाही असं काही नाहीये. पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला लक्षद्वीपला जाण्यासाठी पण तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागतंच.
त्यामुळे आणि पासपोर्ट असेल तर मध्ये आज सगळ्यांकडेच पासपोर्ट असतो. पासपोर्ट असेल तर त्याची तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनची आवश्यकता पडत नाही. आधार कार्ड, फोटो आणि तुम्हाला सांगितलं फिटनेस सर्टिफिकेट, एवढ्याच गोष्टी फक्त लागतात. ते आपण परमिट वगैरे तुमचा एक फॉर्म भरून द्यावा लागतो, तिथे अप्लाय करावा लागतो. आपण चायनाच्या बॉर्डरला जातो, त्यामुळे आपल्याकडे लेह लडाखला पण जाण्यासाठी परमिट घ्यावंच लागतं आपल्याला. तर ती सेम प्रोसेस आहे, काही अवघड प्रोसेस नाहीये, अगदी इझिली होतं. पूर्वी या भागात जाण्यासाठी रस्ते नव्हते, त्यामुळं हा भाग एवढा पॉप्युलर नव्हता त्यावेळेस. पूर्वी लोक यात्रा करायचे पण खूप खडतर प्रवास होता, सगळा अवघड प्रवास होता. आता अगदी पार पायथ्यापर्यंत रस्ते झालेले आहेत, खूप छान रस्ते केलेले आहेत. 2022 मध्ये मोदी साहेब गेले होते तिथे. त्याच्यानंतर या यात्रेला थोडंसं जास्त पॉप्युलरिटी मिळालेली आहे आणि हजारो लोक दरवर्षी जात आहेत सध्या इथे. रस्तेही चांगले आहेत, सगळा सिनिक प्रवास आहे. हिमालयातला प्रवास हा तसाही खूप सिनिकच असतो, त्यामुळे लोकांना प्रवास संपू नये इनफॅक्ट असं वाटतं. आणि हळूहळू सुविधाही छान होत आहेत तिथे. आता सध्या धारचुलाला सध्या जे आहे होमस्टेज आणि काही छोटे 1-2 हॉटेल्स आहेत. आणि परंतु नाभीला सगळे जे आहेत मोस्टली कॉटेजेस आणि टेंट्स आहेत नाभीमध्ये. हाय अल्टिट्यूड एरिया आहे, 10,500 नाभीचा अल्टिट्यूड आहे. आधी कैलासला आपण साधारण 14,500 ते 15,000 अल्टिट्यूड पर्यंत आपण जातो तिथे. त्यामुळं थोडंसं तिथे गेल्यानंतर काळजी ही घ्यायची की आपण खूप ऍक्टिव्ह न राहता, म्हणजे ऍक्टिव्हिटी खूप पहिल्याच दिवशी न करता थोडंसं तुम्ही ऍक्लिमेटाइज झाला वेदरला की मग तुम्हाला पुढच्या सेकंड डे पासून तुम्हाला काही त्रास होत नाही. म्हणजे आपण जे नॉर्मली लेहला करतो, करेक्ट, की डे 1 आपण लो ऑक्सिजन असतं. तसाच प्रॉब्लेम इथे पण येऊ शकतो, लो ऑक्सिजन. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा काळजी घ्यायची आपल्याला तिथे, की फर्स्ट डे तुम्ही खूप चालणं वगैरे न करता एकदा तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला की आराम करा. मग सेकंड डे तुम्ही ऍक्लिमेटाइज झाला की मग तुम्ही पुढच्या प्रवासाला अगदी फिट होऊन जातात. त्या पुढे जाताना, नाभीपासून पुढे जाताना कुंतीचं गाव आहे असं म्हणतात, कुटी नाव आहे तिथं. आणि ज्यावेळेस हे 5 पांडव जे आहेत, ज्यावेळेस ते स्वर्गामध्ये गेले ते हिमालयातनच गेले म्हणतात. तर तेथे किल्ला आहे, तर त्या किल्ल्यामध्ये पण त्यांनी काही दिवस वास्तव्य केलं होतं. ते कुटी गावामध्येच आहे. तर तुम्हाला जर म्हणजे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथे अनुभवू शकता, बघू शकता तुम्ही. मग बाकीचे किल्ला बऱ्यापैकी प्राचीन असेल, खूप प्राचीन आहे. आता तो म्हणजे त्याचे सगळे अवशेष भग्नावशेष सगळे तिथे आहेत. आणि तिथे काही त्यांच्या काही मान्यता आहेत. तर ते लेडीजला त्या किल्ल्यामध्ये प्रवेश नाही. जेंट्स लोकांना फक्त प्रवेश आहे तिथे. तर ते गाववाल्यांचे त्यांचे काही रूढी आहेत, त्याप्रमाणे त्यांनी ठरवलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की ते कुंतीचं गाव, कुंतीचं गाव कुटी असं त्यांचं म्हणणं आहे. ते इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप वेगळा आहे सेक्टर. आपल्याकडे अजून एवढा तो पॉप्युलर झालेला नाहीये, परंतु तुम्हाला स्पिरिच्युअल याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट जर असेल आणि हिमालयाच्या प्रवासाची ओढ तुम्हाला जर असेल, थोडंसं एक ऑफबीट जर तुम्हाला काही बघायचं असेल आणि त्यातल्या त्यात शंकराचं निवासस्थान म्हटलं की अशा जर गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर आदि कैलाशी यात्रा ही प्रत्येकाने जरूर करावी. कैलाश मानसरोवरला 3 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा त्याच्या 20% कॉस्टमध्ये, म्हणजे साधारण 60,000मध्ये सर्व विमान खर्च सहित ही यात्रा होते तुमची. आणि मला वाटतं स्पिरिच्युअलिटी आणि ऍडव्हेंचर म्हणजे सगळा तो प्रवासच ऍडव्हेंचर आहे. सगळा प्रवास ऍडव्हेंचरच आहे तो. रस्ते आता मोदी गव्हर्नमेंटमध्ये रस्ते बऱ्यापैकी आता झालेले आहेत, तरी सुद्धा कसं आहे, लँडस्लाईड हा प्रकार संपूर्ण उत्तराखंडमध्ये आहे. आजचीच एक न्यूज आहे, माझा ग्रुप आता 25 तारखेला जातोय, आज तिकडे लँडस्लाईड झालंय. आणि आज मला आमच्या लोकांकडून ही विचारणा होती की लँडस्लाईड झालंय, परंतु BRO सगळे रोड्स इमिजिएटली क्लिअर करते. काही तासामध्ये सगळे रोड हे क्लिअर केले जातात. त्यामुळे तसं चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि आत्मिक समाधान देणारं ठिकाण आहे आदि कैलास आणि ओम पर्वत. पण मग ही जी गावं तुम्ही जे काही सांगितलीत, गुंजी असो, पिठोरागड असो, धारचुला असो, या गावांमध्ये राहायची सोय तर ही चांगली आहे. भीमताल, जेवायची सोय वगैरे, भीमताल तर हे खूप फेमस डेस्टिनेशन आहे, नैनिताल भीमताल. तर तिथे 3 स्टार 4 स्टार हॉटेल सगळे प्रॉपर आहेत. पिथोरागडला पण चांगले हॉटेल्स आहेत. धारचुलाला आता काही हॉटेल्स नवीन होऊ घातलेले आहेत. आता पूर्वी होमस्टेज होते मोस्टली, तिथे लॉजेस वगैरे होते, पण आता काही हॉटेल्स होत आहेत. आणि नाभीमध्ये पण बऱ्यापैकी फॅसिलिटीज आता डेव्हलप होत आहेत. स्थानिक तिथले आपले लोक ज्यावेळेस जायला लागतील, ऑब्व्हियसली त्या स्थानिक लोकांना तिथे धंदा पाहिजे, त्यांना रोजगार पाहिजे. मग ती लोक आपल्यासाठी ह्या सगळ्या सोयी निर्माण करतायत. आता पूर्वी टॉयलेट्स, अटॅच टॉयलेट्स नसायचे टेंट्सला,
कॉमन टॉयलेट्स असायचे. परंतु आता त्या लोकांना जाणीव झालेली आहे की आपल्या लोकांना बेसिकली ह्या बेसिक फॅसिलिटी पाहिजेत. त्यामुळे आता टेंट्सला सुद्धा अटॅच टॉयलेट्स वगैरे हे अशा सगळ्या सोयी आता तिथे होत आहेत. व्हेरी नाईस. मग आता याच्यात तुम्ही जो प्रवास आता सांगितला त्यात मुक्काम कुठे कुठे होतात? एक भीमताल म्हणलात तुम्ही. पहिला मुक्काम भीमताल. ओके. हल्द्वानीला सुद्धा करू शकता, परंतु हल्द्वानी खाली लोअर एरिया आहे आणि भीमताल वरती अल्टिट्यूडला एरिया आहे, त्यामुळे तिथं थंड हवामान वगैरे सगळं आपल्याला मिळते. त्यामुळे बरोबर भीमतालला पण जनरली मुक्काम घेतो. पहिला भीमताल, तिथून पुढे पिथोरागड. अच्छा, पिथोरागड मोठं गाव आहे मला वाटतं. हा, पिथोरागड आहे त्यांचं जिल्ह्याचं गाव आहे. पिथोरागडला तशी हवाई पट्टी सुद्धा आहे छोटी, ती आर्मीची आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये तिथून हेलिकॉप्टरने प्रवास, हे दार्चुला वगैरे जी पुढची गावं आहेत तर तिथं ते हेलिकॉप्टरनी किंवा पुढचे नाभी वगैरे जी गावं आहेत तिथे हेलिकॉप्टरनी प्रवास केला जातो. गाववाल्यांसाठी आर्मी ती ही फॅसिलिटी क्रिएट करून देते. आणि असं ऐकण्यात होतं की यावर्षीपासून हेलिकॉप्टरनी तुम्हाला डायरेक्ट जॉलिंगकॉंग म्हणजे आदी कैलासचं जे खाली गाव आहे त्याचं नाव जॉलिंगकॉंग आहे, तर तिथपर्यंत त्यांचं चाललं होतं. परंतु अजून 100% याची शुअरिटी नाहीये. जॉलिंगकॉंग पर्यंत तुम्हाला डायरेक्ट हेलिकॉप्टरने जाता येईल. काही त्याचे चार्जेस वगैरे गव्हर्नमेंट डिसाईड करून त्याप्रमाणे जाता येईल. ते जर झालं तर खूपच सोपं होईल. परंतु जो तो प्रवासाचा जो आनंद आहे एक्झॅक्टली तो मिळणार नाही तुम्हाला. एक्झॅक्टली तो जो प्रवास आहे त्या हिमालयाच्या खूप सिनिक आहे. बाजूने नदी वाहते वगैरे. प्रत्येक आता पहलगामला काश्मीरमध्ये वगैरे पण गेला की डोंगराच्या कडेने रस्ता आणि नदी, असा सगळा तिथेही प्रवास आहे. सिनिक प्रवास आहे सगळा. बरोबर. भीमताल झालं, पिथोरागड झालं, आता पुढचा दार्चुला. हे तुम्ही म्हणलात ते तिथे परमिट वगैरे काढतात. आणि दार्चुलाच्या पुढे मग आपला मुक्काम आपण नारायण आश्रम करतो. नारायण आश्रम अतिशय उंचावरती असलेला आश्रम आहे हे. आणि पूर्वी कैलास मानसरोवर आपल्या भारतातनं जी सरकारी यात्रा जी व्हायची 21 दिवसांची, तिथे नारायण आश्रमला सगळ्यांचा मुक्काम असायचा. अच्छा. हा, तर अतिशय खूप छान मेंटेन केलेला आहे त्यांनी तो नारायण आश्रम, आणि सिनिक प्लेस आहे ती सुद्धा. नारायण आश्रम करून आपण नाभीला किंवा गुंजीला, जवळजवळ गाव आहेत दोन्ही, नाभी आणि गुंजी, इथे मुक्काम घेतो आपण. आणि मग तिथून आदी कैलाश आणि ओम पर्वत दोन्ही वेगवेगळ्या दिशेला आहे, मध्य ठिकाण आहे. 2 वेगळ्या दिवसांना करतो ते. 2 वेगवेगळ्या दिवसांना करतो आपण. मग परत दार्चुला, मग येताना परत भीमताल न जाता हल्द्वानीला मुक्काम घेतो आणि हल्द्वानीवरून दिल्लीला. ओके. रस्ते वगैरे छान आहे, त्यामुळे टोटल एक दिल्लीपासून 8 दिवसामध्ये ही व्यवस्थित दिल्ली टू दिल्ली करता येते. एखाद्याला एखादं चकोरी वगैरे पण तिथे जवळ आहे. चकोरी हिल स्टेशन सुद्धा आहे. मुन्सियारी चकोरी आहे तिथे. जर कोणाला थोडंसं आणखीन काय एक्सप्लोअर करायचं असेल, ऑफबीट उत्तराखंड, तर हे सुद्धा करू शकतात. आणि मग तिथे आणखीन काही प्लेसेस आहेत. जर तुम्ही चकोरीला जर गेला तुम्ही, तर तिथे आणखीन काही धाम वगैरे आहेत, ते तुम्ही बघू शकता. उत्तराखंडमध्ये तर मला वाटतं हे पुरातन मंदिरं खूपच आहेत आणि खूप अनएक्सप्लोर्ड आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ती सगळी. पण हा जो प्रवास आहे दिल्लीवरनं पुढे, आता समज एक 7 ते 8 लोक असतील, 9 लोक असतील, तरी टेम्पो ट्रॅव्हलर सारख्या गाड्या पार पुढपर्यंत जातात. हा, टेम्पो ट्रॅव्हलर तशी अगदी नाभीपर्यंत जाऊ शकते किंवा आदी कैलाश पर्यंत पण जाऊ शकते. पण आपण जनरली कसं करतो, गाडी आपली जी दिल्लीची गाडी आहे ती आपण धारचुला पर्यंत घेऊन जातो. आणि पुढचे रस्ते थोडेसे जरा रस्ते छोटे असल्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे न घेता आपण तिथे स्कॉर्पिओ किंवा बॉलेरो असा आपण पुढचा प्रवास करतो पुढच्या 4 दिवसाचा. तसं टेम्पो ट्रॅव्हलर सुद्धा जाते, परंतु बेटर आहे की छोटे रस्ते असल्यामुळे छोट्या गाड्या आपण घेऊन प्रवास करतो. तिथे कम्फर्ट राहते. गाडी छोट्या छोट्या वळणावरती मागे पुढे, नाहीतर आपण बघतो, आपण सिक्कीमला वगैरे पण बघतो, 2 गाड्या एकत्र आल्या की मागे पुढे वगैरे प्रत्येक ठिकाणी करावं लागतं. तर तसा हा काही प्रकार होत नाही. स्कॉर्पिओ बॉलेरो असेल तर तुम्हाला इझिली प्रवास करता येतो. छोट्या गाड्या सोयीच्या पडतात. पण बाकी इथे कुठे आपल्याला घोडे किंवा डोली वगैरे असं काही लागत नाही कुठेच. अगदीच कुणाला जर सपोज त्रास असेल तर तुम्हाला घोडा तिथे मिळतो आदी कैलासला. आणि साधारण 3-3.5 हजार रुपये तुम्हाला घोड्याचे चार्जेस घेतात पूर्ण 6-6.5 किलोमीटरचा ट्रेक करून येण्यासाठी. हा ट्रेक कुठला आहे तुम्ही म्हणताय तो? पहिला जो जॉलिंगकॉंगला जिथे आपली गाडी लागते, बरोबर, तिथून आपण पार्वतीकुंड 2 किलोमीटर. ओके वरती. पार्वतीकुंड पासून गौरीकुंड साधारण 3 किलोमीटर आणि तिथून खाली परत साधारण 1.5 ते 2 किलोमीटर. हा जो 6-6.5 किलोमीटरचा ट्रेक आहे साधारण तो. तर त्यासाठी घोडा अगदी आवश्यकता असेल तर मिळतो तिथे. हो. पण मग इथे जसं त्या कैलास मानसरोवर परिक्रमा वगैरे तसं इथे परिक्रमा नाही. आपण गौरीकुंड, पार्वतीकुंड आणि आदी कैलासचं दर्शन आणि मंदिर आहे तिथे. त्या मंदिरामध्ये
होम हवन वगैरे जर कुणाला काही करायचं असेल तर तिथे ती तुम्हाला सोय आहे. म्हणजे तुम्हाला होम वगैरे करता येईल किंवा देवाचा जाप करायचा असेल तर ते तिथे करण्यासाठी तुम्हाला जागा वगैरे आहे छान. तिथे पुजारी वगैरे असतात, तिथे पुजारी पण आहे तिथे. परंतु अगदी म्हणजे आपल्याकडे जशी पूजा सांगितली जाते त्या पद्धतीची पूजा वगैरे तिथे काही सांगितली जात नाही. परंतु तुम्हाला तिथे काही पूजेसाठी साहित्य पाहिजे असेल किंवा काही मदत पाहिजे असेल तर ते करतात. जनरली आपण पूजेचं साहित्य सगळं धारचुलामध्येच लोकांना घेण्यास सांगतो, कारण तिथे धारचुल्याला मार्केट आहे. वरती गेल्यानंतर मार्केट वगैरे असंच काही नाही. ओके ओके ओके. आणि तुम्ही जे पहिले म्हटलात की बेस्ट सीझन हा मे जून, नाहीतर मग सप्टेंबर ऑक्टोबर, फार तर अगदी नोव्हेंबरचे पहिले काही दिवस. करेक्ट, बरोबर. पण या दोन्हीमध्ये वेदर वाईज काही फरक पडतो? म्हणजे जास्त सुसह्य मे जून मध्ये आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर थंडी वाढते, असं काही आहे? ऑक्टोबर ऑनवर्ड्स थंडी वाढते. अच्छा. सप्टेंबरमध्ये वेदर छान असतं. पाऊस तिथेही धारचुलापर्यंत पाऊस चांगला असतो. आता हाय अल्टिट्यूड एरियाजला पण आता पाऊस व्हायला लागलेला आहे. त्यामुळं ग्रीनरी छान होते सगळीकडे इकडे सप्टेंबरमध्ये. मे मध्ये गेला तर तुम्हाला बर्फ बघायला मिळू शकतो. तो ओम चांगला दिसतो आणि मे जून चांगला दिसतो. परंतु सप्टेंबरमध्ये प्रवास करायचा फायदा असा आहे की ग्रीनरी खूप छान होऊन जाते. सगळे अगदी धारचुलापर्यंत खूप ग्रीनरी आहे, तर ती ग्रीनरी मस्त बघायला मिळते. तो सुद्धा एक वेगळा अनुभव आहे तुम्हाला ग्रीनरी मध्ये. नक्कीच 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 नक्कीच. आणि नोव्हेंबरमध्ये मग स्नोफॉल सुरू झाला की मग पुढचे सगळे गव्हर्नमेंटच परमिट देत नाही तुम्हाला. म्हणजे तुमची जायची इच्छा असेल, रोड चालू असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला परमिट देत नाही. वेदर खूपच खराब होतं तिथे आणि त्यावेळेला आणि पॉइंट ऑफ नेण्यात. पण पहिलं म्हणल्याप्रमाणे एज हा काही इथे फॅक्टर नाही आहे. एज काही फॅक्टर. तुम्ही थोडंसं फिजिकली फिट पाहिजे, थोडंसं. म्हणजे तुम्हाला अस्थमा किंवा शक्यतो नसावं. ओके. कारण लो ऑक्सिजन आहे आणि परत रिस्की आहे. पण या भागामध्ये तसे बॅकअप काही हॉस्पिटल्स वगैरे किंवा असं काही आहे? आर्मीच्याच फक्त काही फॅसिलिटीज आहे. धारचुलामध्ये हॉस्पिटल वगैरे आहे, परंतु वरती जो एरिया आहे नाभी, गुंजी, आदी कैलाश, जॉलिंगकॉंग वगैरे, तर तिथे काही अशा फॅसिलिटीज नाही. अगदी छोटी गावं आहेत, खूप लोकवस्ती खूप विरळ आहे तिथे आणि मोस्टली आर्मीच्याच फॅसिलिटीज सगळ्या तिथे आहे. आर्मीवरती पूर्ण तुम्हाला डिपेंड राहावं लागतं. आणि कालापानी एरिया जो आहे तो मध्ये भारत आणि नेपाळचा बराच विषय गाजला होता ते कालापानी एरिया. तर त्या एरियामधनं आपण पास होतो आणि काली देवीचं मंदिर आहे वरती, त्यामुळं त्याला कालापानी असं ते नाव. पाणी वगैरे काही काढ वगैरे, परंतु काली देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातनं त्या नदीचा उगम आहे. मंदिरातनंच उगम आहे त्या नदीचा, त्यामुळे त्याला कालापानी एरिया असं म्हटलं जातं. आदी कैलास आदी कैलास ओम पर्वतच्या रूट वरती आहे ते. आणि व्यास ऋषींनी तिथे तपश्चर्या केली होती असं. तिथे जे डोंगर वगैरे आहेत त्या डोंगरांमध्ये वगैरे, आणि प्रत्येक डोंगरांना त्यांनी नावं दिलेली आहेत. हा, गणपतीच्या नावाने आहे, पार्वतीच्या नावाने आहे, अशी त्यांनी तिथे नावं दिलेली. आणि व्यास ऋषींची गुफा ते असे खालून दाखवतात. तिथे आपल्याला वरती एवढे जाता नाही येत, खूप वरती आहे. व्यास गुफा म्हणून असं ते वरती दाखवतात तुम्हाला. तिथे त्यांनी तपश्चर्या केली होती. एवढं त्याला पुरातन हिस्ट्री आहे, संदर्भ आहेत तेवढे. तुम्ही अशी महाभारत, कुंती वगैरे पण बोललात. पांडव त्या किल्ल्यात वास्तव होता पांडवांचा वगैरे. म्हणजे किती अद्भुत आहे सगळं बघायला. सगळं अद्भुत आहे. आणि प्रत्येकाने जावं एकदा तरी आयुष्यात. 100% प्रत्येकाने, तुम्हाला प्रत्येकालाच कैलास मानसरोवरला जायला मिळेल याची शाश्वती नाही, कारण कधी चालू असतं. भारत आणि चीनच्या रिलेशन्स वरती हे सगळं डिपेंड असतं. मध्ये कोविडच्या अगोदर 3-4 वर्षाच्या गॅपनी सुरू झाली होती, परत कोविडमध्ये 3 वर्ष बंद होती. त्याच्यानंतरही भारत चायनाचे रिलेशन्स खराब झाल्यामुळं गेले 4 वर्ष बंद आहे. यावर्षी कुठेतरी चालू होईल असं म्हणतायत. सरकारी याच्यातनं कोटामधनं जायचं म्हटलं तर तिथे लॉटरी सिस्टीम असते, तिथे मेडिकल्स असतात, खूप खडतर मेडिकल्स असतात. त्याच्यानंतर तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला जाण्याची संधी मिळेल. आणि प्रायव्हेटचं अजूनही शाश्वती नाही यावर्षी होईल का नाही होईल. आता बरेचशा लोकांनी ऍडव्हान्सेस वगैरे असे पर्यटकांकडून घेऊन ठेवलेले आहेत की होईल म्हणून, परंतु किती जणांना जायला मिळेल याची शाश्वती यावर्षी तरी दिसत नाहीये. कारण मुख्य सीझन आता मेचा तर संपत आलेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने मिळतील आपल्याला मेन कैलासला, परंतु किती जण जाऊ शकतील आणि एवढा खर्च लोक करू शकतील का 3 लाख रुपये, तो सुद्धा प्रश्नच आहे. त्यामुळे आपल्याला अगदी 20% खर्चामध्ये 60,000मध्ये भारताच्या हद्दीमधलं हे आदी कैलाश. आणि आणखीन एक महत्वाचं, तिथे लिपू लेक पासून आपल्याला मुख्य कैलासचं दर्शन होतं.
बर. मागच्या वर्षी काही लोकांना सप्टेंबरमध्ये मिळालं, सप्टेंबरमध्ये परमिट्स दिले होते. मागच्या वर्षी काही लोक घेऊ शकले. लिपू लेक पासून वेदर क्लिअर असेल तर तुम्हाला कैलास पर्वत दिसतो चायनाच्या हद्दीतला. बर. लिपू लेक येतं कुठे आपल्या या रूटवर? ओम पर्वतच्या थोडंसं पुढे. अच्छा, म्हणजे भारतात पडतं? भारतातच आहे ते. अच्छा. हा, भारत चायनाच्या अगदी ते बॉर्डरवरती आहे लिपू लेक. तिथून तुम्हाला कैलास पर्वत दिसतो. हा, जर ते तर यावर्षी अजून तरी त्यांनी परमिशन लिपू लेकची अजून काही क्लॅरिटी दिलेली नाहीये. अच्छा. हा, परंतु जर मिळाले परमिशन तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो कैलास सुद्धा दिसू शकतो, मुख्य कैलास सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे तुम्हाला एवढीच्या याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. 8 दिवसाच्या प्रवासामध्ये किंवा अगदी जास्तीत जास्त 9 दिवसाच्या प्रवासामध्ये एवढी सगळी ठिकाणं तुम्हाला बघायला मिळतात. आणि तुमचं नशीब चांगलं असेल, मुख्य कैलास बघायचं पुण्य मिळालं. आता आधी कैलासचं पुण्य आहेच तुम्हाला, ओम पर्वत आहे, बाकी तुम्ही एवढी मंदिरं काय म्हणताय वाटेत बघण्यासारखी वगैरे. राईट राईट राईट. जेवाय खायची सोय काय आहे तिथे? म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला धारचुला पासून पुढे जे आहे घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं, परंतु व्हेजिटेरियन जेवण खूप छान जेवण मिळतं. अच्छा. हॉटेल्सच्या जेवणाला तसेही लोक 4 दिवसानंतर कंटाळतात. बरोबर. भीमताल पिथोरागड इथे तुम्हाला हॉटेलचं जेवण छान मिळतं, परंतु पुढे त्याच्या धारचुलाच्या पुढे गेले की सगळं होमली फूड मिळतं आणि छान जेवण देतात तुम्हाला. कुठल्याही प्रकारची तुमची तक्रार येणार नाही याची शाश्वती. मी स्वतः जाऊन आलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला 3 दिवस लोक हॉटेलचं जेवण अगदी मजेने खातात, परंतु 3-4 दिवसापासून लोकांना आपली घरची आठवण यायला लागते. त्यामुळे होमली फूड तुम्हाला अगदी छान मिळतं. व्हेजिटेरियन फूड वगैरे काही प्रॉब्लेम नाही. जसं लडाखमध्ये लोक काय म्हणतात की हे औषध घेऊन चाला, म्हणजे तुम्हाला गाडीचा त्रास होणार नाही किंवा लो ऑक्सिजनचा त्रास होणार नाही, तसं इथे काही तुम्हाला वाटतं करावं काय? तेवढं आवश्यकता नाहीये, परंतु जर आम्ही लोकांना सांगतो तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती गोळी घ्या, कारण ती गोळी बेसिकली तुमचं रक्त पातळ होण्यासाठी असते आणि तुम्हाला 3 दिवस अगोदरपासून ती घ्यावं लागते. तिथे अल्टिट्यूडला गेल्यानंतर ती गोळी घेऊन काय उपयोग होत नाही, म्हणून अगोदरपासून 3 दिवस तुम्हाला ती गोळी घ्यावी लागते. परंतु त्याचे काही ॲलर्जीज असू शकतात लोकांना, त्यामुळे बेटर आहे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने ती गोळी तुम्ही घेऊ शकता. ओके ओके. ते सुद्धा ज्याला वाटलं तरी हा, अगदी आवश्यकता पडत नाही. आता मी एवढं जाऊन आलो, मला काही कधी आवश्यकता वाटली नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांना वगैरे काय तसा त्रास होत नाही तिथे? कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. फक्त तुम्हाला श्वसनासंदर्भात काही आजार नको एवढीच फक्त तुम्हाला तिथे काळजी आहे, बाकी कुठलाही त्रास होत नाही तिथे. ऑक्सिजन कमी असल्यामुळे तुमच्या शरीराला, लंग्सला तुम्हाला ती ऑक्सिजनची, जर तुम्हाला हे आजार असतील अस्थमा वगैरे, तर तुम्हाला थोडंसं ऑक्सिजन कमी मिळालं की तुम्हाला धाप जास्त लागणे, खोकला येणे, हा तिथे थोडासा त्रास होऊ शकतो. परंतु जर तुम्हाला असं काही आजार नसेल तर तुम्ही एकदम आरामात ही यात्रा तुम्ही करू शकता. कैलासला सुद्धा आम्ही अस्थमा असणारे सुद्धा लोक आमच्याकडून लपून ठेवून तिथे आलेले आहेत. हा, म्हणजे लोक असंही करतात, तुम्हाला आजार आहे तर ते लपून ठेवतात आणि तिथे गेल्यानंतर मग ते उघड होतं. म्हणजे कैलास सुद्धा लोक करतात, असं नाही की अस्थमा आहे तुम्ही करू शकणार नाही, परंतु तिथे तुम्हाला गेल्यानंतर स्वाभाविक त्रास होणं आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. रिस्क कशाला घ्यायची ना? रिस्क कशाला? दुर्गम भाग आहे एवढा, आणि करेक्ट आपण आजारी पडलो की टूर मधल्या बाकी बाकीच्या लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. नक्कीच. त्यामुळे आम्ही लोकांना सजेस्ट करतो, तुम्हाला जर हे आजार असतील तर सहसा हाय अल्टिट्यूड एरियाचा प्रवास करू नका. बरोबर. विजयजी, एक महत्वाचा विषय असा आहे की नॉर्मली या सगळ्या ठिकाणी हिमालयात कुठेही जाताना, मग ते लेह असो किंवा कैलास असो किंवा आधी कैलास वगैरे, या सगळ्या दुर्गम भागात जाताना किंवा हाय अल्टिट्यूड भागात जाताना जनरली सगळे सांगतात की थोडं तुम्ही फिजिकली बॉडीला तयार करा, किंवा तो एक मुद्दा तुम्ही जरा एक्सप्लेन करा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथून न्यायचं काय काय कपड्यांच्या बाबतीत, किती गरम कपडे न्यायला पाहिजेत काय वगैरे, याचं थोडं सविस्तर माहिती. बेसिकली तिथे हाय अल्टिट्यूड एरियामध्ये तुम्हाला टेम्परेचर जे आहे ते साधारण 0 डिग्रीच्या आसपास असू शकतं, सकाळचं आणि संध्याकाळचं. डे टेम्परेचर तुमचं साधारण 15 ते 20च्या दरम्यान असू शकतं. जर सनी डेज असतील तर 15 ते 20. अदरवाईज डे टेम्परेचर सुद्धा तुमचं बिलो 10 डिग्रीज असू शकतं. आणि सकाळ आणि रात्र ह्यात खूप थंड असतात. 0 किंवा 0 पेक्षा कमी सुद्धा वेदर किंवा टेम्परेचर असू शकतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्नोफॉल होऊ शकतो. हो, मे जून मध्ये सुद्धा तुम्हाला स्नोफॉल तिथे बघायला मिळू शकतो. आम्हाला मिळायला आलेला आहे, माझ्याकडे माझे काही व्हिडिओज आहेत, तुम्हाला मी देईल. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्नोफॉल आम्हाला तिथे बघायला मिळालेला आहे. स्नोफॉल होऊ शकतो केव्हाही, त्यामुळं थंडीचे कपडे खूप तुम्हाला बऱ्यापैकी इथून घेऊन जायला लागतात. त्याच्यामध्ये थर्मल वेअर असेल, त्याच्यानंतर जॅकेट्स असतील, कानटोपी, मफलर, हँड ग्लोव्ज,
जाड सॉक्स, रात्री झोपल्यानंतर थंडी जास्त वाटते तुम्हाला, त्यामुळे पायात घालण्यासाठी जाड सॉक्स, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूर्वतयारी करून जायचं आहे. आणि आपण म्हणतो म्हणजे स्नो मध्ये चालतील असे जॅकेट्स. हा, स्नोमध्ये येस, स्नोफॉल झाल्यानंतर तुम्हाला जॅकेट्स चालतील. थंडी आणि ते बर्फ पडल्यानंतर ते थोडंसं ओलं पण होतं, त्यामुळे ते तुमचं थोडंसं पाण्याला तुम्हाला प्रोटेक्ट करणं असं सुद्धा ते जॅकेट पाहिजे तुम्हाला. अशी म्हणतो वेगळी मिळतात जॅकेट मिळतात ना, बर्फात पाणी आणि थंडी दोन्हीला तुमचं प्रोटेक्शन करा असे जॅकेट्स मिळतात तुम्हाला. तसे न्यायला पाहिजेत. तसे नॉर्मल आपल्याला विंड चीटर वगैरे नेऊन नाही, विंड चीटर तिथे काम नाही करणार तुम्हाला. जॅकेट्स चांगल्या क्वालिटीचेच तुम्हाला जॅकेट्स पाहिजे, कानटोपी, मफलर, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. छत्री तुम्हाला, कारण डोंगरामध्ये पाऊस केव्हा सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे छत्री एक तुम्हाला लागते. किंवा चालत जर तुम्ही करणार असाल तर छत्री किंवा तुम्ही पॉन्शू, आपल्याला 150 रुपयामध्ये सिलिकॉन पॉन्शू चांगला मिळतो, पॉन्शू तुम्ही कॅरी करू शकता. हे सगळे थंडीचे कपडे घालून वरून पॉन्शू तुम्ही घेऊ शकता. घोड्यावर बसणार असाल तर तुम्हाला रेनकोटच पाहिजे, कारण छत्री हातात घेऊन तुम्ही काही बसू शकत नाही, त्यामुळे पॉन्शू किंवा रेनकोट तुम्हाला पाहिजे. आणि ट्रेकिंगचे शूज चांगले पाहिजेत, कारण माती सगळी जी भुरभुरी माती असते, त्यामुळे तुम्ही नॉर्मल स्पोर्ट्स शूज घालून गेला तर ते थोडंसं स्किड होऊ शकतं त्याच्यावरून. त्यामुळे चांगले ट्रेकिंगचे शूज, ज्याला चांगली ग्रीप आहे असे हे शूज वगैरे तुम्ही घेऊन गेला तर तुमची छानपैकी यात्रा तुम्ही चालत सुद्धा करू शकता. ओके, करेक्ट. आणि तुम्ही म्हणलात की ते दोन्ही पार्वती कुंड आणि गौरी कुंड तसे अवघड नाहीये चढायला, खूप अवघड नाहीये त्याचं चढण. तुम्ही जर अमरनाथ आणि केदारनाथच्या जर यात्रा बघितल्या तुम्ही तर ह्या खूपच अवघड आहेत, त्याच्या 10% सुद्धा अवघड नाहीये ही यात्रा. केदारनाथची यात्रा तुम्ही बघितलं तर साधारण 18-36 किलोमीटरचं ते तुमचं चालणं आहे आणि अगदी चढण आहे अशी संपूर्ण. अमरनाथला पण तसं बघितलं तर पूर्ण चढण आहे तुम्हाला, ती पण साधारण 35-36 किलोमीटरची यात्रा आहे जाऊन येऊन. परंतु ही तशी बघितली तर 6 किलोमीटर म्हणजे नथिंग आहे, आणि चढणही खूप जास्त नाहीये, तुम्ही इझी करू शकता तुम्ही. आणि अगदीच एखाद्याला तेवढं सुद्धा चालायचं नसेल तर गाडीतनं उतरायचं, थोडीशी काही पावलं चालायची आणि संपूर्ण आधी कैलासचं दर्शन घ्यायचं आणि परत गाडीत येऊन बसायचं, एवढं सोपं येतंय. करेक्ट. बरोबर, क्लासिक. म्हणजे मला वाटतं जसं ह्या हिमालयन भागात सगळीकडे एक तो नॉर्म आहे की सकाळी लवकर बाहेर पडा, येस, जेणेकरून दुपारात वेदरचं काय होईल तो. ओम पर्वतला बेसिकली आम्ही ते लोकांना सांगत असतो, सकाळी अर्ली मॉर्निंग उजाडाच्या आतमध्ये आपण निघतो, साधारण 4-4:30 आपण निघतो, कारण तिथे नंतर साधारण 9-10 नंतर ढग यायला लागतात, त्यामुळे ओम पर्वतचं दर्शन थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे अर्ली मॉर्निंग जातो, सकाळी 6:30-7लाच आपण दर्शन करतो ओम पर्वतचं. तिथे काही पूजा, कुणाला मेडिटेशन करायचं असेल तर लोक करतात, आणि परत येऊन आपल्या टेंटवरती आपण येऊन नाश्ता करतो आणि मग धारचुल्याला मुक्कामी आपण जातो. तिथे नाभीमध्ये टेंटमध्ये 2च दिवस मुक्काम तुम्हाला करायला लागतो, आणि मग धारचुल्याला मुक्काम छान आहे, बाकी सगळीकडे काही अडचण येत नाही. आणि तिथे सुद्धा आता हळूहळू सगळ्या फॅसिलिटीज डेव्हलप होत आहेत नाभी गुंजीमध्ये पण टेंट बिंट त्याचे कम्फर्टेबल आहेत. आता तिथे तुम्ही दोन्ही प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत, अगदी बेसिक फॅसिलिटीज पण आहेत आणि चांगल्या फॅसिलिटीज सुद्धा आहेत. तर तुमच्या नशिबात जे असेल ते तुम्हाला मिळेल, कारण बुकिंग कधी करता तुम्ही. जर सगळ्या अगोदरचे होमस्टेज वगैरे सगळे बुक झाले आणि तुमचं बुकिंग लेट असेल किंवा अगदी जायच्या क्षणी तुम्ही ठरवलं की 4 दिवस अगोदर, तुम्हाला जे मिळेल ते तुम्हाला घ्यावं लागेल. खूप अशा फॅसिलिटीज कारण नाही आहेत, अजून ओपन होते, नवीन होते, जिथे लोक जायला लागतील तसं ते हळूहळू. करेक्ट, बेटर आहे 3 महिने अगोदर तुम्ही डिसाईड करा, आणि 3 महिने अगोदर सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या मिळू शकतात. अगदी विमान तिकिटापासून कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात तुम्हाला. परंतु तुम्ही जर तुमची इंडिव्हिज्युअल जर करणार असाल टूर तर मिनिमम तुम्ही 6 ते 8 जणांचा ग्रुप असावा, कारण 2 जणांसाठी तिथे तुम्हाला गाईड वगैरे मिळणं डिफिकल्ट आहे आणि खूप खर्चिक होऊ शकतं. त्यामुळे बेसिक जनरली आता लोक सगळे ग्रुपमध्येच जात आहेत, कुणी आपल्या इंडिव्हिज्युअल फॅमिली जात नाही. जसे बाकीचे काश्मीर असेल, हिमाचल असेल, इकडे लोक आपली फॅमिली पण जातात, तसं अजून तरी इथे कोणी जात नाहीये आणि ते खर्चिकही होऊ शकतं. त्यामुळे ग्रुपमध्ये कुठल्या कंपन्या जर करत असतील तर त्यांच्या ग्रुपमध्ये जाणंच हे सोयीस्कर आहे. नक्की. नाही, बरं पडतं ग्रुपमध्ये, एकतर सिक्युरिटी असते या सगळ्या भागामध्ये, दुर्गम भाग आहे सगळा. आणि पुढच्या प्रवासामध्ये तिथले लोकल लोक सुद्धा आम्ही बरोबर घेत असतो. ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करणं, तिथला लोकल गाईड घेणं, या सगळ्या गोष्टी आम्ही सेफ्टीच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी घेतो आम्ही बरोबर. तर मंडळी, तुम्ही आज एक वेगळ्या अशा यात्रेबद्दल माहिती ऐकली. मला असं वाटतं प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ही आदी कैलास आणि ओम पर्वतची यात्रा नक्की करावी. ते म्हणले त्याप्रमाणे तुम्हाला कधी कधी तिथून कैलास शिखर पण दिसू शकतं, भरोसा नाही पण इफ यू आर लकी तुम्हाला नक्की दिसू शकतं. तर तुम्ही जरी यात्रा प्लॅन करत असाल तर स्वदेश टूरला नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचे नंबर खाली स्क्रोल होतातच आहेत.
त्यांची एक आता 25 मेला टूर आहे, परत एक 15 जूनला पण आहे. तर लवकर संपर्क करा, म्हणजे जेणेकरून तुमची फ्लाईट तिकीट स्वस्तात मिळतील. पुढची जी तिथली सोय आहे ते म्हणल्याप्रमाणे जेवढं लवकर बुकिंग होईल तेवढी तिथली सोय चांगली करता येते. तर संपर्क करा आणि लवकर बुकिंग करा. तर मंडळी, तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आमचं चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन आणि वेगवेगळे विषय तुमच्याकरता या सिरीजमध्ये घेऊन येऊ. आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आम्ही आज 1,00,000च्या वर व्ह्यूज क्रॉस केलेत. सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. असाच आपला सपोर्ट आमच्या पाठीशी राहू दे. धन्यवाद.